नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या लढतीचा निकाल आता स्पष्ट झाला असून या निकालातून विटेतील राजकारणाची दिशा बदलणारा मोठा निर्णय मतदारांनी दिला आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत महापालिकेवर आपला भगवा फडकवला आहे। विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात तिरंगी आणि अतिशय काट्याची लढत रंगली होती। निवडणूक जाहीर झाल्यापासूनच संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले होते। कोणाला विट्याचा कौल मिळणार, सत्तांतर होणार की सत्ताधाऱ्यांची पकड कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मात्र ही लढत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट दुरंगी झाली होती। मतमोजणीअंती विटेतील जनतेने आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेच्या पारड्यात स्पष्ट कौल दिल्याचे चित्र समोर आले आहे। शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल संजय म्हेत्रे यांनी तब्बल 3194 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली। हा विजय केवळ एका पदापुरता मर्यादित न राहता संपूर्ण नगरपालिकेतील समीकरणच बदलणारा ठरला आहे। नगरपालिका निवडणुकीतील 26 जागांपैकी तब्बल 22 जागांवर शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे। या घवघवीत यशामुळे शिवसेनेला नगरपालिकेत निर्विवाद बहुमत मिळाले असून विरोधकांची संपूर्णपणे पिछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे। अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेला मतांचा कौल हा संघटनात्मक बांधणी आणि प्रभावी नेतृत्वाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे। या निकालामुळे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या तब्बल 55 वर्षांच्या एकहाती सत्तेला मोठा धक्का बसला आहे। विटा नगरपालिकेतील दीर्घकाळची राजकीय मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आमदार सुहास बाबर यांना मोठे यश मिळाले असून विट्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। शिवसेनेच्या या ऐतिहासिक विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। एकूणच विटा नगरपालिकेच्या या निकालाने शहराच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला असून विकास, धैर्य आणि नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट निर्णय दिला आहे। त्यामुळे विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा केवळ फडकवलेला नसून तो डौलाने आणि आत्मविश्वासाने फडकत असल्याचे या निकालातून ठळकपणे दिसून येत आहे। ऐतिहासिक निकाल या शहरानं शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं पक्षाच्या बाजूने दिलेला आहे। ज्या पद्धतीने प्रचारामध्ये आम्ही सांगितलं होतं येणारे विकास काम भविष्यामध्ये काय करायचं हे मांडल्यामुळे आम्हाला जाणीव आहे पण ती जबाबदारी आमच्यावरती त्या शहरातल्या तमाम लोकांनी दिलेली आहे। आणि जे आश्वासन जे शब्द ते या निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते ते सगळे अत्यंत आम्ही प्रामाणिकपणे शहर चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यांच्या माध्यमातून मला त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे की आनंद साजरा करत असताना आपला त्रास होणारही जाणार नाही पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांनी